8व्या भारतीय युवा विज्ञान परिषदेचा काल समारोप झाला। 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबई विद्यापीठात झालेली ही 3 दिवसीय परिषद मनुष्य केंद्रीय युगात सर्वांसाठी अन्न या संकल्पनेवर आधारलेली होती। देशभरातील जवळपास 1500 युवा संशोधक तसंच अनेक नामवंत संशोधक या परिषदेत सहभागी झाले। अन्न सुरक्षेच्या दृष्टीने निगडित विषयांवरील व्याख्यानं आणि प्रकल्पांचं सादरीकरण ही या परिषदेची वैशिष्ट्य। भारतातील विज्ञाननिष्ठ तरुणांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या या परिषदेविषयी अधिक माहिती देण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत। सर नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या परिषदेचं यावर्षीचं स्वरूप आणि संकल्पना याबद्दल सुरुवातीला जरा सांगा। आपल्या जगामधील जी जैविक विविधता आहे त्याचा ऱ्हास साधारणपणे ज्या पद्धतीने नैसर्गिकरित्या होतो त्यापेक्षा 1000 पटींनी गेल्या 30 वर्षांमध्ये निदर्शनाला आलेला आहे आणि त्यामुळे दरवर्षी नवनवीन प्रजातींची ओळख आपल्याला जी पटते ती साधारणपणे 18000 प्रजातींची पटत जरी असली तरी हा ऱ्हास त्या मानाने खूप पटींनी जास्त आहे। आणि अशा वेळेला पर्यावरणीय बदल जे आपल्याला दिसत आहेत त्या अनुषंगाने आपल्याला कशा पद्धतीने त्याचा मागोवा घेता येईल आणि नवतरुण उद्योजक, वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ त्याचबरोबर शैक्षणिक तज्ञ अशा सर्वांना एकत्र आणून साधारण 15 ते 35 या वयोगटातल्या मुलांना एकत्र आणून या युवा परिषदेची आखणी केली गेली होती। या परिषदेमध्ये युवा संशोधकांनी जी सादरीकरण केली बरोबर त्याबद्दल आणि त्याचा उपयोग कसा होईल या पुढच्या एकंदर जो उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवला त्यासाठी। बरोबर गेल्या साधारणपणे 50 वर्षात म्हणजे 1960 नंतरच्या कालावधीमध्ये क्लायमेट चेंज ही संकल्पना जी मांडली गेली आणि त्याचा आता आपल्याला दृश्य स्वरूपामधले विदारक परिणाम दिसत आहेत। तर या अनुषंगाने पर्यावरणातील बदल, त्यातील आर्थिक परिस्थिती, त्याचबरोबर पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक ज्ञान याची सांगड घालून करण्यात येणारे विशेष प्रयोग आणि त्याचबरोबर शेती विषयामध्ये सर्वांसाठी अन्न या विषयाच्या अनुषंगाने न्यूट्रिशन, अन्नाची सुरक्षितता अशा वेगवेगळ्या विषयांवरती विद्यार्थ्यांनी त्यांचं संशोधन सादर केलं आणि प्रथमच या परिषदेमध्ये 2500 पेक्षा जास्त मुलांनी वैयक्तिक सहभाग घेऊन अशा प्रकारची सादरीकरणं केली। हवामान बदलाचा एक मुद्दा तुम्ही म्हणालात, अन्न सुरक्षेचा म्हणालात, कृषी क्षेत्रावरली संकट जी काय आहेत ती, बरोबर हे सगळे विषय केंद्रस्थानी होते। हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी काय काय व्हायला हवं याबद्दल काय चर्चा झाली? हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी विशेषतः आपल्या तरुण पिढीने फक्त शेतीविषयक अभ्यासच केला पाहिजे असं नसून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रातील शिक्षण घेणारे जे आपले तरुण आहेत त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील तरुण आहेत म्हणजे आपण समाजसेवा या विषयातले काही तरुण आहेत तर या सर्वांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊन एक इंटिग्रेटेड अप्रोच आपल्याला या सगळ्या प्रश्नाकडे बघण्यासाठी डेव्हलप करायला हवा अशा पद्धतीची संकल्पना प्रथमच पुढे आली। कृषी शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन अध्यक्ष होते हो आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये शेतीसोबतच कुपोषण आणि गरिबीच्या प्रश्नाला सुद्धा विषय होता शेतीचा, पण या दोन प्रश्नाला त्यांनी हात घातला। बरोबर तर त्यासाठी हे विज्ञाननिष्ठ प्रयत्न काय व्हायला हवेत? आपल्याकडे आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालो आणि ही घटना आता होऊनही 50 वर्ष झाली, परंतु आज आपण आपल्या अन्न उत्पादनाची परिस्थिती पाहिली तर 275 दशलक्ष टन एवढं उत्पादन असून सुद्धा अन्न म्हणजे आपण ज्याला गहू आणि तांदूळ यासारखे धान्य म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त कडधान्य आणि डाळी यांच्या उत्पादनाचं प्रमाण हे गहू, तांदूळ आणि ज्वारीपेक्षा जास्त असल्यामुळे खऱ्या अर्थाने आपण आज स्वयंपूर्ण जरी झालो असलो तरी त्याचं डिस्ट्रीब्युशन हे त्या प्रमाणात होत नसल्यामुळे कुपोषणासारखे प्रश्न अधिक प्रामुख्याने पुढे येत आहेत आणि अशा वेळेला आपल्याला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि त्या ॲग्रोक्लायमॅटिक झोन्समध्ये त्या पद्धतीच्या पिकांचं लागवड आणि बहुपिकांची लागवड अशा पद्धतीचे उपाय आपल्याला योजायला हवेत अशा पद्धतीचं एक सादरीकरण डॉक्टर स्वामीनाथन सरांनी केलं। स्वामीनाथन खरं तर या क्षेत्रातले तज्ज्ञ मानले जातात, त्याच्याबद्दलच्या उपाययोजनांबद्दल युवा संशोधकांकडून काही दोघांची अशी चर्चा वगैरे टाईप होत्या काही? हो, याच्यामध्ये युवा संशोधकांनी जे त्यांचे प्रयोग सादर केले त्या व्यतिरिक्त आपल्याकडे 10 वेगवेगळ्या पॅनल डिस्कशन्समधून देशातील शेती क्षेत्रातील, अर्थ क्षेत्रातील, विज्ञान क्षेत्रातील आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी येऊन पॅनल डिस्कशन्सच्या माध्यमातून या प्रश्नांवरती उपाय कशा पद्धतीने शोधायला हवेत याविषयी विवेचन केलं आणि या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय मोठ्या संख्येने भाग घेतला।
भारतीय वेदांमध्ये ज्या वैज्ञानिक संकल्पना आहेत त्या वैज्ञानिक संकल्पनांचा त्यातल्या वेदांचा अभ्यास करून त्या वैज्ञानिक संकल्पना आणाव्यात असं एक मत परिषदेत मांडलं गेलं. तर त्याबद्दल त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि त्या एकंदर त्या विचारांबद्दल सुद्धा ऐकून घ्यायचं. मला असं वाटतं की आपण भूतकाळातील आपल्या परंपरांचा जर अभ्यास करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये विज्ञान नक्कीच आहे. आणि हा विचार आपण वेदांचा जर अभ्यास केला तर संस्कृतची जाण असलेला माणूसच वेदांचा खऱ्या अर्थाने अभ्यास करून त्यातील शास्त्रीय पद्धतीचा मागोवा घेऊ शकतो. आणि हे मत आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर अरविंद उंटावाले जे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी हा विचार अतिशय प्रभावीपणे मांडला. आणि त्यांनी त्याच्याबरोबर हेही सांगितलं की याच्यामध्ये अंधश्रद्धा हा विषय कुठेही नसून आपण डोळसपणे जर आपल्या परंपरांचा अभ्यास केला तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून आपल्याला भविष्यातील प्रश्नांचा मागोवा घेणं आणि त्याची उकल करणं सहज शक्य होईल. युवा वैज्ञानिकांसाठी एक व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून देताय. तुमची भूमिका आहे काय आहे नक्की, म्हणजे तुम्ही कसं पाहताय व्यासपीठात? मला असं वाटतं की देशामध्ये प्रथमच गेल्या 8 वर्षामध्ये ही संकल्पना डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या मनातली आज पूर्णत्वाला दरवर्षी जाते आहे. आणि त्याच्यामध्ये दरवर्षी अतिशय मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत आहेत. हे देशभरातले विद्यार्थी होते. हे देशभरातले विद्यार्थी होते. आणि यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते प्रत्येकजण फक्त अन्न सुरक्षा या व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून विज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याकडे जास्त डोळसपणे पाहताना दिसत होता. आणि मला असं वाटतं की आपण केवळ कृषी विद्यापीठं हीच फक्त शेती क्षेत्रामध्ये अभ्यास आणि ज्ञान देणारी विद्यापीठे आहेत असं न मानता भारतातल्या सर्वच क्षेत्रातल्या विद्यापीठांनी विशेषतः जे आपल्या अपेक्स बॉडीज आहेत त्यांनी एकत्र येऊन शेती हा एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून जर हाताळायचं ठरवलं तर मला असं वाटतं की कृषी क्षेत्रापेक्षा अधिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आपले विद्यार्थी त्यांच्या अनुभवाचा उपयोग शेती क्षेत्रासाठी करून देऊ शकतील. खरं तर सर्वांसाठी अन्न हा प्रश्न आहे. त्यावेळेला फक्त कृषी विद्यापीठांवर किंवा त्यांच्यावर सोडून चालणार नाही. तर सगळ्यांनी मिळून त्याला हातभार लावायला हवा. गोवर्धन तसा हलका नाहीये, सगळ्यांचं बोट त्याला लागायला हवं. त्या अर्थानं हा प्रयत्न चांगला आहे. मुंबई विद्यापीठ याच्यामध्ये पुढे काय करू इच्छितं, काय करणार आहे? सॉरी, आम्ही याच्यामध्ये गेली 10 वर्ष ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट नावाचा एक पदव्युत्तर अभ्यासक्रम 2 वर्षाचा पूर्ण वेळ हा चालवतो. आणि याच्यामध्ये फक्त कृषी विद्यापीठातल्याच मुलांना प्रवेश असतो. म्हणजे अशा पद्धतीने अकृषी विद्यापीठांमध्ये कृषी विद्यापीठांमधले विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेताना दिसणारं आपलं एक पहिलं विद्यापीठ आहे. आणि याच्या माध्यमातून आम्ही 1 वर्ष या मुलांना इस्रायलला तिकडच्या शेतकऱ्यांकडे नोकरी करण्यासाठी पाठवतो, ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो. आणि तिकडे नोकरी करून तिकडचं ज्ञान आत्मसात करून ते विद्यार्थी परत येतात आणि खऱ्या अर्थाने शेती करू लागतात. आज आपल्याकडे देशामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला कृषी विद्यापीठांमध्ये फक्त 50,000 जागा आहेत आणि 8 ते 10 लाख त्याच्या तुलनेमध्ये इतर विद्यापीठांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएटच्या जागा आहेत. म्हणजे ज्या देशामध्ये 50% जनता कृषीवरती अवलंबून आहे तिथे केवळ 50,000 विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेण्यासाठी तयार असतात. परंतु त्यातले 90% विद्यार्थी हे शेती करत नाही. आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी शेतीकडे लक्ष देऊन सर्वांसाठी अन्न ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणायला हवी तिथे आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की शासनाने अधिक सक्षम पावलं उचलून या सगळ्या ज्ञान देणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अपेक्स बॉडीज आहेत त्यांना एकत्र आणून शेती हा एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून जर घेतला आणि त्याची पॉलिसी ठरवली आणि ती पॉलिसी आपण इतर महत्त्वाच्या प्रश्नांप्रमाणे जर इम्प्लिमेंट केली, उदाहरणार्थ पर्यावरण आहे, फॉरेस्ट आहे, एनर्जी आहे, वॉटर रिसोर्सेस आहेत, त्याचबरोबर अन्न सुरक्षा, अशा या 5 विषयांसाठी जर एक आपण कॉमन मिनिमम अजेंडा तयार करू शकलो, मग सरकार कोणाचंही असो पण या अजेंडाला जर एकमत जर सगळ्यांचं झालं तर मला असं वाटतं की अतिशय प्रभावीपणे आपल्याला एका वेगळ्या दिशेला देशाला नेऊ शकेल असं मला वाटतं. युवकांचा देश आहे असं आपण म्हणतो. आणि जर आपण त्यांना जर सामील करून घेतलं नाही तर या प्रगतीला काही अर्थ असणार नाही. त्या दृष्टीने खूप चांगलं पाऊल आहे भारतीय युवा विज्ञान परिषद. या परिषदेच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आपल्याला मुलाखतीबद्दल धन्यवाद.